ज्यांना जबाबदारीची जाणीवच नसते ना, त्यांना जगण्याचं महत्त्वच समजत नाही. त्यांच्या वाट्याला आलेलं काम हे त्यांना कर्तव्य नसून कुणीतरी दुसरा करेलच की असा गैरसमज असतो. नसता मी का करावं हा मोठा प्रश्न ते उभा करतात. तुम्ही देत राहा, ते घेतच राहतात. तुम्ही धावत राहा, ते उभं राहण्याची तसदीही घेत नाहीत. कारण जाणीव नसलेल्या मनाला जबाबदारीचं मोलच कळत नाही आणि जबाबदारी उचलणाऱ्या खांद्याच्या जखमेची ओल देखील दिसत नाही. खरं बघायला गेलं तर दोन्ही प्रवृत्ती एकमेकांच्या अगदी विरुद्ध पण नात्यांना आकार देणाऱ्या असतात. एक बाजू सतत उभी राहते म्हणून घर टिकून असतं, नाती टिकून असतात, आणि दुसरी बाजू त्याच टिकवून ठेवणाऱ्या खांद्यावर भार टाकत राहते, कदाचित नकळत, कदाचित सवयीने. दोघांत प्रेमाचा नाजूक धागा असतो म्हणून हे सहन करणं आणि करायला लावणं घडत जातं. म्हणून अशा लोकांना थोडा विसावा द्या. एखाद्या वेळी साधंच तू थकली असशील असं प्रेमाने म्हणा. त्यांना तू आहेस म्हणून इतकंच म्हणून बघा. जरासं त्यांना ऐका. कारण जे स्वतःला बाजूला ठेवून सगळ्यांसाठी उभं राहतात ना, त्यांना सर्वात जास्त आधाराची गरज असते.